त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे. तसं काही नाही यार, पण तेच तुला म्हणतो रे. असू दे अरे असू दे देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. आयला यासारखं सुख कुठंच नाही. हो लगा खरं आहे तुझं. अरे सोन्या, तुला समजलं का? अरे काल शिरक्याला विक्रमने लय आणलं. काय सांगतो? कारण काय होतं? कारण की बुवा मला माहित नाही, पण मला एवढं नक्की माहिती आहे, आज तर कॉलेजमध्ये लय राडा होणार आहे. कारण शिरक्याचा मित्र ना दिन्या आहे. दिन्या आणि दिन्या आणि विक्रमची पहिलेच 36चा आकडा आहे. राडा तर आज खूप होणार. हो ते तिकडे, आपण फक्त लावलं बघायचं. पण सोन्या, मला काय वाटतंय, विक्रम ना दिन्याला लय हाणणार. लय शान आहेस तू. दिन्याला काय कमी समजलास होय? दिने के पास पैसा है, बंगला है, गाडी आहे, सब कुछ आहे. नाही, तरी पण मला वाटतंय विक्रम ना दिन्याला लय हाणणार. दिन्या विक्रमला मारणार. विक्रम दिन्याला मारणार. दिन्या विक्रम दिन्या विक्रम दिन्या विक्रम दिप्या लावतोस पैस. ठीक आहे चल. जर विक्रमने दिन्याला मारला तर तू मला 2 मोबीचे पुढे दे, आणि जर दिन्याने विक्रमला मारला तर मी तुला 2 मोबीचे पुढे देतो. असं होय? ठीक आहे चल. लागली पैंज. चला बघायच्या पुढे. त्या झाडाच्या इथं बसूयात का? बसूयात बाई, पण ते समजून सांग मला लगेच. हो सांगते मी आता, बस तरी. बापरे, खूप दमायला झालंय बघ आज. कशाने जमायला झालंय? का पाट टाकून आलीस कुठं? अगं संगी, आमच्या गावची यात्रा येते. मग काय गाव लुटून आलीस? अगं गाव कसलं लोटतीये, माझ्या आईने सगळं घर झाडून घेतलंय माझ्याकडून. अगं काय हसताय? आज यावंसच वाटत नव्हतं कॉलेजमध्ये. काय कुठं लक्ष आहे तुमचं? अगं तुमच्याशी बोलतेय ना मी. बोल की, ऐकतोय आम्ही. संगे जरा माझ्या डोक्यात बघ काहीतरी वळवळतय. ए आशे, तुझ्या डोक्यातल्या वा बघायला आली आहे मी तर. हो तिकडं. अयो, तरी माझी आई म्हणलीच होती त्या शेजारच्या सुमनकडे जाऊ नको, तुझ्या डोक्यात उवा झाल्या त्या. मग ये टक्कल करून आणि ये कॉलेजला. निशे बघ कशी बोलत्या. निशे टकली अशी. तूच टकली. अरे हो, कशाला मस्करी करतेस तिची? शांत बस. मी कशाला या टकलीची मस्करी करते? ही तर माझ्या आयुष्याचीच मस्करी व्हायची वेळ आली आहे. का ग, काय झालं? आता काय सांगू तुला निशे. माझा बा आधी म्हणत होता तुला पाहिजे तसं कर, तुला पाहिजे तेवढं शिक, आणि आता म्हणतोय लग्न करायचं. अयो, म्हणजे आमच्या संगीताचं लग्न होय? काय करतात ग दाजू? कुठे असतात? कधी आहे लग्न? ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. मीच करणार हा तुझा. मी पण असे लग्न झालं नाही, ठरवायचं चाललंय म्हटलं मी. हो शांत हो तू. कशाला उगाच चिडवतेस तिला? तू शांत हो. निशे मला नाही करायचं ग लग्न. हो संगीता, मला कळतंय तुला कसं वाटतंय. आपण करूयात ना काहीतरी मॅनेज. ठीक आहे, आपण बघूयात. मग कसं पाहिजे नवरा तुला?
आशे मुस्काट फोडी ना मी तुझं. हो, शांत, तू चिडू नकोस. संगीता, हे बघ, जरा गोष्टी हाताबाहेर गेल्या ना तर मी येऊन बोलते काका काकूंशी, ठीक आहे? तू नको काळजी करूस. होय. बघ की कशी चिडते, सांग तिला. उद्या जर लग्न झालं ना तर माझ्याशिवाय जास्त कोणी आठवण काढायचं नाही, समजलं का? ये इकडं. बघते काय वळवळते डोक्यात. भादरूनच ठेवते बघ इथे डोक्यात. संगीता, तू आणि तुझी भाषा एकदम मजेदार. बघ, तुमच्या दोघींचं कसं झालंय माहितीये का? तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना. बरोबर आहे. झालं का? दे रे रे ना दे रे रे ना तो तिच्या केसातला गजरा मनमोहक होत्या त्या नजरा तो सुंदर नाजुक चेहरा चेहऱ्याचा रंग सुनहरा कधी हसलेल्या चेहऱ्याची कधी फसलेल्या मोहऱ्याची कधी त्याची कधी तिची कधी तुमची आठवण येते रे. निशे गेला तो. कोण ग? जाने मन, आम्हाला काय कळत नाही वे. अगं संगीता, काही पण काय बोलतेस? तो श्रीकांत आहे ना, त्याला किती लागलंय अगं, तू बघितलं नाहीस का? मी त्याच्याकडेच बघत होते. असे बघितलंस का? श्रीकांतला लागलंय. आम्हाला कळलंय कुणाला लागलंय ते. संगीता गप्प बस. निशे, ते बघ तिथंच बसलाय की तो. बसू देत त्यांना. तू घे इकडे, तुला समजून सांगायचं होतं ना. पेन दे. हे बघ, सिंपल रिॲक्शन आहे. इथं बेन्झिल रिंग आहे आणि त्याला एकच CH2 जॉईन झालाय, ठीक आहे? डबल रिंगला किती होणार? 2 CH2 जॉईन होणार. इथे खालती सेम रिंग काढ आणि इथे जे OH आहे तिथं फक्त CH2 जॉईन कर, ठीक आहे? जमेल तुला. तू हिच्याकडे लक्ष दे, कळलं? तुला पण शिकायचं. धर, एकदा काढ ग संगीता, त्याशिवाय तुला येणार नाही. लक्ष दे तिच्याकडे. ठीक आहे. त्या विक्रमनं कार मारला तुला काल? मला बी काय नाही माहिती, पण गुद्दीण्याला चिडलं या. काल बघितलं ना कसलं लाल भडक झालं तर रागाने. त्याला म्हणून काय पण करून ना अडवलाच पाहिजे आपल्याला. बघ होय, मला बी तीच भ्या वाटते. काल घरातल्यासनी कळलं या. घरातली म्हटली यासाठी जातो कॉलेजला. आता जर असलं काय कानावर आलं तर माझं कॉलेज बंद. घरातली येणार होती, कशी तरी थांबवली ती मी त्यासनी. अवघडच झालं की रे मग आता. जाने मन, बेंजिल रिंग असे. अगं तुम्ही उगाच चिडू नका मला. हो कळालं, बेन्झिल रिंग. तसं काही नाहीये ग खरंच. इकडे ते पेन. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक. मी इथे CH2 सांगितलेलं ना. दादा एक बोलू का? आता अरे तू कधीपासून विचारायला लागलास? बोल. हो, त्या श्रीकांतला आपण का मारला? का मारला म्हणजे? आणि त्याचा काय संबंध आता? अहो पण काय तर चुकतंय दादा आपलं. म्हणे तुला माहिती, मला फिरवून बोललेलं आवडत नाही. काय ते क्लिअर बोल. दादा मला सांगा, त्या श्रीक्याला का मारला? का मारला म्हणजे? पिट्यानं सांगितलं म्हणून. पिट्यानं सांगितलं म्हणून. पिट्या सांगणार आणि तुम्ही ऐकणार. अहो दादा, तुमचं वजन एवढं आहे ना कॉलेजमध्ये. ते तर आहेच की. अहो पण ते कमी व्हायला टाइम लागणार नाही का? अहो कारण आजपर्यंत विक्रम दादा चुकी नसताना कुणावर हात उचलत नाही. हे म्हणे तोंड फोडी ना तुझं. फोडा 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 थोबाड. तेवढंच येतं तुम्हाला, दुसरं काही येतं का? हा अहो दादा, तो पिट्या खोटं बोललाय तुमच्याशी. काय काय खोटं बोललाय तो? सांग ना, काय खोटं बोललाय? अहो कालच्या मॅटरमध्ये त्या श्रीक्याचा काय दोष नव्हता. समजा घोळ या पिट्याचा आहे.
आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? अरे मारताना तर लय पुढे पुढे करत होतास, पर उड्या मारून मारत होतास की त्याला. त्याचाच तर पश्चाताप होतोय मला आत्ता. दादा, आपण लय मस्ती केली, लय पोरी फिरवल्या, अख्खं कॉलेज गाजवलं, पण चुकी नसताना कुणा हात उचलला नाही बघा. अहो पण त्या पिट्यामुळं आता ह्यो समजा घोळ झालाय. अहो दादा, शब्द फिरवला त्यानं, शब्द. नाही रे, मला म्हणलं होतं त्याची म्हातारी आजारी आहे आणि तिला घेऊन दवाखान्यात जाणार आहे त्यो. अहो खोटं बोललाय तुमच्याशी दादा तो. काय पिट्या माझ्याशी खोटं बोलला? हो तर काय. साल्याने शब्द फिरवलाय, शब्द. शब्दात बदल म्हणजे बापात बदल. कुठं तो हरामखोर, साल्याला त्याच्या बापासमोर तुडवून मारतो. तू चल चल, तू माझ्या बरोबर. दादा आता कुठं? शिरक्याकडं. त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे, आठवण येते रे, आठवण येते रे. झाला का उशिरा? ए मी हा तोच, इकडे ये. रवी, चल बघू. बोला की. हे बघ, जे काल काय झालं त्यात तुझी काही चुकी नव्हती. विनाकारण तू मार खाल्लायस, आणि चुकी नसताना मारणं हे काय आपल्या तत्वात बसत नाही. म्हणून सॉरी म्हणतोय, पण याची परतफेड होणार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय? अरे मी तुला मारलं तसंच तू पण मला मार. चल. नाही, मला हे विषय वाढवायचा नाही. अरे एकदा सांगितलेलं कळतं ना, मार. हे म्हणे सांग रे याला. हे बाबा, कशाला एवढा भाव खातोय? चांगली संधी आहे ती तुडव की आला. ए दादा, तुम्ही असं बघू नका, हा मला भ्या वाटतोय. विक्रम, तुझी काल काय केलंस ना ती बरोबर नाही. आपण एकाच कॉलेजमध्ये शिकतो, दररोज एकामेकाची तोंड आपल्याला बघायचे आहेत, आणि ह्या मारामारी आहेत ना, हे काय योग्य नाही. रे म्हणे, त्यांना सांगितलं नाहीस का तू, दादा बोलत असताना मध्ये कोणी बोलायचं नाही म्हणून? अरे बाबा, कशाला मध्ये बोलतोय? विक्रम, तुला आहे ना मस्ती खरंच आहे, आणि ती मी एक दिवस काढणार. हो श्रीक्या, चल. जो जाईल विक्रमच्या डोक्यात, याचा कार्यक्रम मोक्यात. ए
शिरक्या ए शिरक्या ए रव्या ए शिरक्या ए शिरक्या रव्या ए आरला लक्ष दे द्या ए रव्या ए शिरक्या काय झालं रे बोलायला? काय लागा एक दिवस कॉलेजला काय आलो नाही ते विसरला वे ए शिरक्या ए तू का तोंड लपवतोस पुरीवानी ए शिरक्या मी कशात तोंड लपू? काय रे काय लागली एवढं हे काय प्रकार आहे? अरे प्रकार नाही तो, काल मॅटर झालाय त्याचा. म्हणजे अरे तुझ्या त्या विक्रम दादानं मारले. विक्रमदादानं? अरे मला तर विश्वास बसत नाही. विक्रमदादा वे असं कोणाला मारत नाही रे. पण त्यांनाच मारले. काल मारलं आणि आज सॉरी म्हणतोय. पण सॉरी म्हणून गेलेली इज्जत माघार येत नसती. सांगा तुझ्या त्या विक्रम दादाला. अपने पास गाड़ी है, बंगला है, पैसा है, अरे सब कुछ है अपने पास. फक्त जीवाला जीव देणारी दोस्त पाहिजेत. आणि त्या दोस्तांसाठी दिन्या जीव देईल बी आणि जीव घेईल बी. अरे दिन्या तिथनं वरनं कुठं आला सर? अरे त्याच माकडाला शोधतोय मी अजून. ती माकडे इथं कुठं आहेत? ते बाहेर आहे ती माकडं. असं होय. ए चला फॉलो मी. शाळा आता ए चला की. आलो काय गरज नव्हती. ए रव्या तू का बस. ही बारकं माकाड इथं आहे, म्हणजे मोठं माकाड पण इथंच कुठेतरी असणार. काय काम आहे? काय काम आहे तुमच्याकर? निशे ह्यांच्या मागं कुत्री बित्री लागल्यात का काय ग? माहिती नाही बघ तो रवी, तो किती गोड दिसत होता ग पळताना. सोड त्याचं.